नमस्कार मंडळी, मी आहे श्रेया कित्तूर अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी आले आहे भोज ह्या तीर्थक्षेत्राला। भोज हे चिक्कोडी तालुक बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये आहे। भोज हे आचार्य श्री 108 शांतीसागरजी महाराज यांचं जन्मभूमी आहे। चला मग बघूया। श्री शांतीसागरम तीर्थ शांतीपुरम भोज हे आहे एंट्री गेट। आपल्याला गाडी इथेच बाहेर पार्क करायला लागते। हे तीर्थक्षेत्र भोज गावाच्या बाहेर आहे। मग आम्ही दर्शन घ्यायला सुरुवात केली। हे आहे मानस्तंभ। तुम्ही बघू शकता किती छान नक्षीकाम केले आहे। हे सगळं मार्बल मधून तयार केलेलं आहे। वाव, इट्स ब्यूटिफुल। मग आम्ही गेलो मुख्य मंदिरला। इथे तुम्ही पाहू शकताय शांतीसागरजी महाराज त्यांची मूर्ती आहे आणि साइडला 24 तीर्थंकर बसवलेले आहेत। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। खूप शांत वाटते इथं आल्यावरती। मग आमची मम्मी दर्शन घ्यायला लागले। तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत या, तुम्हाला खूप छान वाटेल। खरंच हे तीर्थक्षेत्र बघण्यासारखं आहे। मंदिरमध्ये गेल्यावरती अशा प्रकारे आम्ही तांदूळ ठेवतो। जर तुम्हाला माहीत असेल असं का ठेवतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मंदिरच्या वरती आहे गुफा मंदिर। हे बघा कसं गुफासारखं केलेलं आहे। चला आता या गुफाच्या आत जाऊया। फुल केव्स मध्ये गेल्यासारखं फीलिंग येते। आणि तुम्ही इथं बघू शकता की कसं स्फटिकचे मूर्ती आहेत वेगवेगळे। वाव, छान आहे खूप। हे जे झाड बघताय तुम्ही ते रियल वाटतंय, पण ते रियल नाही आहे, आर्टिफिशियल आहे। पण ते एवढं छान तिथं बसवलेलं आहे की ते बघितल्यावरती ते रियलच वाटते। असं झाडाच्या खाली बसून तुम्ही ध्यान करू शकताय। छान वाटते मला, छान वाटते। हे गाण्याचं जर तुम्ही ओरिजिनल अल्बम सॉन्ग बघितलं असणार तर त्याचं व्हिडिओ शूटिंग इथंच केलेलं आहे। कारण मी ते व्हिडिओ बघितलेला आणि इथं आल्यावरती मला समजलं की हां हेच आहे ते लोकेशन। मग गुफा मंदिरच्या वरती तिथे पण मंदिर आहे। आम्ही सगळे एक एक दर्शन घ्यायला सुरुवात केली। हे बघा, हेच ते गुफा मंदिर बाहेरून जे असं दिसतंय आणि आत गेल्यावरती जे तुम्हाला कलरफुल जे दिसत होतं मूर्तींचं ठेवलेलं तसं ते ह्याच्या आत आहे। लहान मुलांना जर तुम्ही घेऊन आला तर त्यांना पण हे तीर्थक्षेत्र खूप आवडेल। कारण त्यांना पण इथं हत्ती आहे आणि गार्डन आहे, सो त्यांना पण देवदर्शन सोबत इथं खूप छान वाटेल। मग आम्ही गेलो स्टॅच्यू ऑफ पीस इथे। हे आहे पादुका मोठे मार्बलचे।
आणि पुढे आणि समोर तुम्ही बघू शकताय आचार्य श्री 108 शांतीसागरजी महाराज ह्यांचं दिव्य मूर्ती आहे. ह्यालाच आपण म्हणतो स्टॅच्यू ऑफ पीस. भोज हे आचार्य श्री 108 शांतीसागरजी महाराज यांचं बर्थ प्लेस आहे. हे आहे मुनी गुफा. इथं वेगवेगळ्या टाईपचे गुफाच आहेत, तुम्ही बघू शकताय. मग इथं आत गेल्यावरती इथं पण तुम्ही ध्यान करू शकताय. खूप शांत आहे. इथे त्यांचं अंतिम उपदेश लिहिलेला आहे ह्या वॉलवरती, तुम्ही बघू शकताय. आणि इथं त्यांचे फोटोज लावलेले आहेत, त्यांचे लाईफमधले वेगवेगळे जे इन्सिडेंट झाले ते सगळे. हे आहे कल्पवृक्ष उद्यान. इथे तुम्ही बसू शकताय जेवायला. जर उकडत असेल, ऊन लागत असेल तर इथं बसू रिलॅक्स होऊ शकताय. इथून पण मंदिरचं व्ह्यू बघू शकताय तुम्ही. चला मग आमच्या मम्मीला आणि बहिणीला विचारूया त्यांना कसं वाटलं. जय जिनेंद्र. नाव भोज पंदेवी, शांतीसागर जन्मभूमी. बाळ शरणागिरी शांतीसागर स्टॅच्यू मानी कुंडूशार ಬಾಳ ಚೆನ್ನಾಗೈತಿ. ಗುಪ್ಪಾ ಮಾಡಿದ್ರೆ ನೋಡಕ್ಕೆ ಭಾಳ ಚಲೋ ಐತಿ. ಎಲ್ಲರೂ ಬರ್ರಿ ನೋಡಿ ಹೋಗಿ. हे आहे तिथले कर्मचारी. ते आम्हाला ह्या तीर्थक्षेत्राबद्दल माहिती दिली. ಎಲ್ಲರಿಗೂ ಬರ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಶಾಂತಿಸಾಗರ ಮಹಾರಾಜಗಳ ಜನ್ಮಭೂಮಿ ಐತಿ, ಕರ್ಮಭೂಮಿನೂ ಇದೆ ಐತ್ರಿ. ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಆಚರಣೆ ವಿಚಾರಣೆ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ನೋಡಕ್ಕೆ ಸಿಗ್ತೈತ್ರಿ. ಬರ್ರಿ ಎಲ್ಲರೂ. ಇಲ್ಲಿ ನೀರೆಲ್ಲ ಹವಾ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಐತ್ರಿ. ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ಧನ್ಯವಾದ. इथे बाजूलाच दुकान आहेत. इथे तुम्ही पूजाचे सामान घेऊ शकताय. जर तुम्हाला काहीतरी खायचं असेल हे पण सगळं इथं उपलब्ध आहे. शॉप्स आहेत, शॉपिंग करू शकताय. ना ಅವ್ರಕಡೆ आईस्क्रीम तो काय कदा निंदर ₹7. मग आम्ही गेलो भोज गावात, जिथे एक प्राचीन जैन मंदिर आहे. आणि ह्या मंदिरलाच आचार्य श्री 108 शांतीसागरजी महाराज दररोज यायचे दर्शन घ्यायला. हे खूप जुनं मंदिर आहे आणि खूपच सुंदर आहे. बाजूलाच अजून एक मंदिर आहे. इथं तुम्ही पार्श्वनाथ तीर्थंकर बघू शकताय. आणि हे बघा, हे पंचमेरू आहेत. आता आम्ही शांतीसागरजी महाराज यांचे निवासस्थान बघायला चाललोय. त्यांनी इथं वॉल्सवरती अशा पद्धतीने लिहिलेले आहे आणि डायरेक्शन्स दाखवलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजते की ते कुठं जायला लागतं. हे आहे त्यांचं घर.
व त्यांच्या आत घरी गेल्यावरती इथं पोस्टर्स आणि फोटोज लावलेत व त्यांच्या घरातले मेंबर त्यांच्याबद्दल माहिती आम्हाला सांगितली. ಅಂತ ಅವರು ಏನ್ ಮಾಡ್ರಿ ಅಜ್ಜಗಳಿಗೆ ಲಗಿನ ಮದುವೆ ಆಗುತ್ತಲೇ ಆರಾಮ ಅನ್ಸಲಿಲ್ಲ. ಆ ಕಡೆ ಯಾರು ಡಾಕ್ಟರ್ ಇಲ್ಲ ಆಗಿರ್ತಾರೆ ಅವಾಗ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ಇದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿ ಮತ್ತು ಅವ್ರನ್ನ ತಗೊಂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಂತ್ರನ ಇಲ್ಲೇ ನಿಂತವ್ರು ನಾವು. ಇದ್ದಾಗ ಅವ್ರಿಗೆ 108 ಕಮಲ್ ಹೂವ ಏರ್ಸ್ಬೇಕನ್ನೋದು ಭಗವಂತರಿಗೆ ಇಚ್ಛೆ ಆಗಿತ್ತರಲ್ಲ. ಅದು 41 ವರ್ಷ ತನಕ ಅವರು ಮನ್ಯಾಗಿದ್ದರು. ಈ ಮನ್ಯಾಗ ಅವರಿಲ್ರಿ महाराजगोळ 41ನೇ वर्षಕ್ಕೆ ಅವ್ರು ಮನೆ बिಟ್ಟಿದ್ದಾರೆ. खरंच भोज हे तीर्थक्षेत्र अतिशय सुंदर आहे आणि तुम्हाला इथं आल्यावरती खूप छान वाटेल, शांत वाटेल आणि दर्शन घेतल्यावरती मन प्रसन्न होईल. तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत इथं नक्की विजिट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय जिनेंद्र.